हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग मला तरी चालेल, कारण खूप उशिरा माझा व्हिडिओ स्टार्ट केला होता. इथे हे काय आता तुम्हाला वाटलं असेल तर इथे सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी तसंच लहान लहान मुलांना देवाची पूजा कशी करावी, आईवडिलांची पूजा कशी करावी, कसं लोकांना आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना मान सन्मान कसा द्यायचा, हे सगळं शिकवलं जात होतं. आणि 7 दिवसाचं शिक्षण शिबिर होतं. फर्स्ट डे तरी तेवढं काही हे नव्हतं. सेकंड डे पण यायला सुरुवात झालेली मुलांची. थर्ड डेपासून स्टार्ट झालेलं. 3 टाईम पूजा व्हायची, 3 टाईम जेवण राहायचं. जेव्हा पूजा होते तेव्हाच मग सकाळी पूजा वगैरे करूनच मग नाश्ता, दुपारी पूजा, पाठ वगैरे करूनच दुपारचं जेवण, आणि मग रात्री पण तसंच. रात्रीला थोडंसं जास्त आरती वगैरे असायचे, आणि हे थोडंसं हे करायचे, याला काय म्हणतात मला लक्षात येत नाही आता सध्या. डान्स करत होते. मग ही बघा माझी मुलगी मस्तपैकी डान्स करते. मला बघितली ना, मी व्हिडिओ काढत होते, बघितलं की लगेच बंद करून द्यायची, लाजायची डान्स करायचा. बाकीच्या मुली एकदम मस्त करत होत्या. मी नसले की मग ते एन्जॉय करते मस्तपैकी, पण व्हिडिओ वगैरे शूट करायला की मग लाजते. भरपूर माणसं होते, लेडीज पण होत्या खूप, त्या पण करत होत्या, आणि जेंट्स पण होते. ह्या मुलांसोबत कोण ना कोण हवं असतं ना, लहान मुलं असल्यावर खूप आगाऊ पण असतात, आणि असे काही आगाऊ पण मुलं होते. त्यांनी तिथे कार्यालयामध्ये खेळायला झोका, पाळणे, स्लाईड्स वगैरे असे होते. तर ते एवढे आगाऊपणा करत होते की 1-2घांना तिथं झोक्यावरून पडले, ते त्यांना डोक्याला वगैरे मार लागला, त्याच्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आलं. असे पण भरपूर मुलं असतात की त्यांच्यासोबत त्यांची फॅमिली मेंबर पाहिजे त्यांच्यावर लक्ष ठेवायला. कारण गावाकडच्या मुलांना सगळे लहान मुलं तसेच असतात म्हणा, पण गावाकडच्या जरा जास्त जागा असतात. हे सगळे मस्तपैकी एन्जॉय करतात. नंतर मग एकदम मस्तपैकी पूजा करून झाल्यानंतर जेवायला गेले. जेवायला पण यांना 7 दिवसात वेगवेगळे 7 व्हरायटी असतात. आम्ही पण तिथेच असल्यामुळे आम्हाला पण जेवायला होतं 3 टाईम. देवाचं वगैरे आहे असं म्हणत होते, नेमकं काय होतं ते समजलं नाही. शिक्षण शिबिर तर म्हणायचे, आणि देवाचं आहे असं पण म्हणायचे. देवाचं असलं की पारायण पाठ वगैरे असं असतं ना, पण इथे काही नव्हतं. इथे फक्त हे होतं की पूजा वगैरे कशी करायची, शिक्षण दिलं जात होतं, आणि सगळी मुलं मस्तपैकी एन्जॉय पण करत होते. मोठे मुलं पण आलेली. आणि इथे असं असतं की हे जे 7 दिवस शिकवलं जातं आणि 6व्या दिवशी यांची एक्झाम घेतली जाते. ही लेडीज दिसते ना तुम्हाला जाते ते, त्या बाईचा त्या लेडीजचा मोबाईलच हरवला होता. मला एवढं वाईट वाटत होतं. ही आल्यापासून रूममध्ये स्वयंपाक करत एकदम बिझी होती. कुठे ठेवून दिला असेल देव जाणो, तिचा मोबाईल गायब झाला. सगळ्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. मोबाईलची रिंग जात होती, पण कोणी मोबाईलच देत नव्हता. ती खूप परेशान होती. मला वाटतं एवढं करून पण असं होत असेल तर काय हे बघा इथे हे अशी वाकून हे सगळेजण दंडवत प्रणाम करतात आपल्याला, आपल्यापेक्षा मोठ्यांना म्हणा, लहानांना म्हणा. ही एक वेगळीच पद्धत मला अनुभवायला भेटली. तिथे प्रत्येकजण असं एका लाईनीमध्ये सगळं हे करून झालं त्यांचं, तर हे बघा असं निघून एका पाठीवर एक असं प्रणाम, आणि असं म्हणत नाहीत दंडवत प्रणाम असं म्हणत निघून जातात ते. मला ह्या शिबिरामध्ये काही नवीनच गोष्टी समजल्या. तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. बाय बाय.